जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आला आहे. प्रत्यक्ष पक्ष आपली ताकद दाखवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारी चिन्ह असलेले अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार प्रशांत भाऊ अभंग तसेच पिंपळगाव पंचायत समितीचे उमेदवार मनोहर इंदोरे यांनी आज भव्य रॅली काढत आपल्या समर्थकांची मोठी उपस्थिती दाखवून दिली आहे. वाड्या वस्त्यांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशांत भाऊ अभंग, मनोहर इंदोरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तुतारी, धनुष्यबाण व मशाल चिन्हाचे झेंडे, अतिश घोषणा आणि ढोलताशांच्या गजरात संपूर्ण परिसर राष्ट्रवादी शिवसेना झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या रॅलीमध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. विशेष म्हणजे तरुणांची मोठी उपस्थिती प्रशांत अभंग व मनोहर इंदोरे यांच्या उमेदवारीला मिळणारा वाढता पाठिंबा दर्शवते. रॅली दरम्यान प्रशांत अभंग व मनोहर इंदोरे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विकास, शेतकरी, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. जनतेच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच आज इतकी मोठी रॅली शक्य झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा निर्धार आहे. या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रशांत अभंग व मनोहर इंदोरे यांची उमेदवारी अधिक मजबूत होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. एकीकडे प्रचार जोरात सुरू असताना प्रशांत अभंग व मनोहर इंदोरे यांच्या या रॅलीने निवडणूक रणधुमाळीत नवी ऊर्जा निर्माण केली आहे. खरं तर हे नेतृत्व फक्त चांडोली खुर्द गावचं नाही, हे नेतृत्व आहे पंचायत समिती पिंपळगावच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावाचं आहे. आज या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलेले, हे सगळ्या गावाने बघितलेले, तरी ह्याच गावाने नाही तर संपूर्ण गावाने, संपूर्ण आंबेगाव तालुक्याने बघितलेले. शून्यातून विश्व निर्माण करणारे हे नेतृत्व आहे. म्हणजे आज आपण म्हणू शकतो की एक शेतकरी माणूस जो मोलमजुरी करून किंवा दारोदारी सायकलवर फिरून 10 रुपयाची जी आपली आपण म्हणू शकतो की हार आपल्या हातात मिळतो, देवाऱ्यात आपण हार वाहतो, तर 10 रुपयाचा हार विकण्याचं काम, तो विकण्यापासून तर तो त्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्या देवळापर्यंत पोहोचवण्याचं काम यांनी केलेलं आहे. सकाळी 4 वाजता सायकलवरून जायचं, मुंबईमध्ये प्रवास केलेला आहे, कधी रिक्षा चालवली आहे, तर कधी आपण हेही कुणी तुम्हाला सांगितलं देखील आहे असेल की मनोहर शेठ बंडू इंदोरे हे नाव जरी ऐकलं ना तरी लोकांच्या मनावर शहारे येतात आणि अंगावर शहारे येतात. याचं कारण फक्त एक आहे की लोकांनी यांची मजुरीच पाहिलेली नाहीये. कधी कधी यांनी पोल्ट्री फार्मचा सुद्धा व्यवसाय केलेला आहे, त्याच्याबरोबर त्यांनी वडापावचा सुद्धा धंदा केलेला आहे. म्हणजे ह्या धंद्यातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि हे सिद्ध करत असताना उद्योगधंद्यामध्ये स्थिर सावर झालेत. परंतु आता कुठेतरी वाटलं का मला आता समाजाकडे वळून पाहायचं आहे. म्हणजे माणसाला जे काही देवाने आयुष्य दिलेलं आहे तर ते आयुष्य दिलंय, परंतु त्यामध्ये आपण समाजासाठी किती प्रेरित होतो. म्हणजे आजही अण्णांना जेव्हा आम्ही हाक मारतो की अण्णा आम्हाला असं असं काम करून द्या, त्यावेळेस अण्णा कधीही माघार घेत नाही. म्हणजे हा उमेदवार फक्त उमेदवार नाही, तर आपण इथे बसलेलो सगळे उमेदवार आहे, इथे उभे राहिलेला प्रत्येक माणूस हा उमेदवार आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या दोनही उमेदवारांना निवडून आणायचं आहे. ही सगळी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्व माता भगिनींना आणि सर्व माझ्या समोर इथं बसलेल्या सर्व बांधवांना मी कळकळीची विनंती करते की हे दोन्ही नेतृत्व धडाडीचं नेतृत्व आहे, प्रामाणिक आहे, पारदर्शक कारभार करणारे हे नेतृत्व आहे. आणि त्याच्यामुळं आता आपल्याला संधी आलेली आहे. तुमच्या सर्वांसमोर दिसतंय की आपल्याला इथे असणारे जे काही रस्ते, सेवा, आरोग्य यासारख्या सुविधा आहेत, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ह्याचं कारण काय, तर आपण निवडून देतो ना तो उमेदवार, तो ताकदशील असला पाहिजे, त्याला आपल्या मनातलं कळलं पाहिजे. म्हणजे आपल्या उमेदवाराला आपल्या भावना आणि आपल्या अपेक्षा कळल्या पाहिजे. आणि त्या जर अपेक्षा कळल्या ना तर नक्कीच आपला गाव हा विकसित होईल आणि आपला आंबेगाव तालुका एकदम टॉपला असेल. आणि म्हणून आपल्याला या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. जनतेसाठी उभं राहत आहे. ज्यांचा आवाज वरपर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज बनून जाण्याचं काम मी करणार आहे. मी बऱ्याच गोष्टी मी माझे जसं मोठमोठे नेते सांगतात ते ब्लूप्रिंट तयार आहे, माझी पण ब्लूप्रिंट तयार आहे.
का लोकांचं जनहिताचं काम कसं करावं हे माझ्या मी मनात ठरवलेलं आहे आणि गेले 15 वर्ष जे काम लोकांसाठी केलेलं आहे ते डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मला सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. संपन्न होत असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय प्रशांत भाऊ अभंग यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहोत. या निमित्ताने आता ज्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या शिवसेनेचे नेते सन्माननीय सुरेश भाऊ, उपस्थित सन्माननीय सर्व मान्यवर आणि आपण ग्रामस्थ परिसरातील बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माहिती आहे की ही निवडणूक स्थानिक विषयाशी संबंधित त्या ठिकाणी आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत असताना पाण्याचे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी असतील, शिक्षणाचे विषय असतील, वाडी वस्त्यांवरती गावांना जोडणारे जोड रस्ते त्या ठिकाणी असतील, या संदर्भामध्ये या विषयांवरती ही निवडणूक होत आहे. परंतु आज गेले 2017ला मागची निवडणूक झाली, 2022ला तिची मुदत संपली आणि 3 वर्ष प्रशासकीय कारभार त्या ठिकाणी राहिला. परंतु आज एकाधिकारशाहीनं जे काय होतंय ते सगळं आम्हीच करतोय अशी भावना सर्वांमध्ये त्या ठिकाणी झाली आणि यांच्याशिवाय पर्याय त्या ठिकाणी नाही. मला आपणा सर्वांना या निमित्ताने सांगायचे की लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची देखील निवडणूक झाली. विधानसभेमध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागला हे समोरच्या उमेदवारांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने विजयी त्या ठिकाणी झालो. परंतु एक खंत सामान्य गोरगरीब जनतेच्या मनामध्ये सातत्याने राहिलेले आहे की विधानसभेला तुमच्या अंगावर पडणारा गुलाल हा तुम्हाला त्या ठिकाणी उधळता आला नाही. परंतु आम्ही ठरवलेलं आहे की या तालुक्यामधील सर्वांनी एकजूट त्या ठिकाणी करून या तालुक्यातील ही हुकुमशाही जर संपवायची त्या ठिकाणी असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना आपल्याला त्या ठिकाणी विजय करायचा आहे आणि तुमच्या अंगावरती त्या ठिकाणी आम्हाला गुलाल त्या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये आपण सर्व समविचारी जे पक्ष आहोत त्यांनी समविचारी पक्षांनी एकत्रितरित्या येऊन आपल्याला उमेदवार निश्चित करण्याचं काम चालू होतं. मग उमेदवार कोणत्या चिन्हावरती उभा राहणार, काय राहणार याच्याबाबत साधक बाधक चर्चा चालू होती. परंतु मी आपल्याला या निमित्ताने सांगतो की प्रशांत भाऊंची एक इच्छा होती, त्यांनी एक शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं. या गावामध्ये विद्यालय देखील इमारतीसाठी त्यांनी चांगल्या प्रकारचा निधी दिला आणि आदरणीय पवार साहेब देखील या गावामध्ये आपल्या ग्रामस्थांच्या आग्रहाखातर त्या इमारतीचं उद्घाटन करण्याच्या निमित्ताने आले. म्हणून प्रशांत साहेबांचा एक आग्रह राहिला, मला राहायचंय परंतु तुम्ही प्रयत्न करा आणि मला पवार साहेबांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवरती त्या ठिकाणी मला उभं राहण्याची माझी इच्छा आहे. आणि आम्ही सगळे प्रयत्न केले, त्यांनी थांबण्याचा देखील निर्णय घेतलेला होता. परंतु पुन्हा जगदीशराव अभंगांचा देखील आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या विचार करून काय करायचं काय नाही हा सगळा विचार विनिमय करून आज आपले उमेदवार या ठिकाणी प्रशांत भाऊ अभंग यांची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित झालेत. पंचायत समितीचे देखील पलीकडचे उमेदवार आपले मनोहर शेठ इंदोरे हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि अजून डॉक्युमेंटेशन आपल्या या गणातील मशालीवरचा जो उमेदवार आहे त्याची पूर्तता त्या ठिकाणी होईल. त्यांचं देखील आज नॉमिनेशन आपण त्या ठिकाणी सर्वांना कळकळीची विनंती राहील का कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळी आंबेगाव तालुक्यामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आपण स्वस्त त्या ठिकाणी बसणार नाही एवढं सांगतो. उपस्थित सर्वांना पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो आणि आलेल्या संधीचं सोनं करण्याची ताकद माझ्यात आहे मी तुम्हाला एक ग्वाही देतो. कारण गेले 10-15 वर्ष तुम्ही माझा कार्यकाल सगळा बघितलेला आहे. हे काम करत असताना प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचं मी काम करतो. राजकारण नंतर समाजकारण प्रथम या उक्तीने वागणारा मी माणूस.
आणि तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे भरभक्कम उभे आहात. असेच भरभक्कम उभे राहा. मी येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये काय काय करणार आहे, कसं कसं करणार आहे, हे मी सगळं तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे. पण मला फक्त तुमची साथ पाहिजे, हीच मी तुम्हाला परमाचरणी विनंती करतो, तुम्हाला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भूषण आणि स्वाभिमान आदरणीय प्रशांतजी अभंग साहेब, एक दानशूर व्यक्तिमत्व. बस बाबा, बस 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 आता बस. आज आपल्या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत. प्रशांत भाऊंचा कार्यकाल तुम्ही अनेक वर्षापासून बघत आहात की एक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं काम आहे. आणि हे काम करत असताना समाजाची सेवा करावी, समाजाशी आपली जी बांधिलकी आहे ती अजून वृद्धिंगित व्हावी आणि लोकांचा लोकविकास हा शासनाच्या माध्यमातून झाला पाहिजे, या उद्देशाने आदरणीय देवदत्तजी निकम साहेब आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना आग्रह धरला की आपल्या गावचा स्वाभिमान, आपल्या गावचा अभिमान आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, ही जागा ओबीसी पुरुषांसाठी आहे. त्यामुळं प्रशांत भाऊंचं व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती दातृत्ववान व्यक्तिमत्व आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम किती उल्लेखनीय आहे. अवसरी खुर्द गावच्या विद्यालयामध्ये शिक्षण समितीमध्ये अतिशय आमूलाग्र बदल त्यांनी आणले आणि जवळपास 1 कोटीचा निधी देऊन या गावातील शैक्षणिक सुविधा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उभ्या केलेल्या आहेत. हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे, आपला सगळ्यांचा अभिमान आहे. त्यामुळं त्यांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, हे लक्षात ठेवून 5 तारखेला आपण सगळ्यांनी पूर्ण गावाने त्यांना पाठिंबा द्यावा आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांचं नेतृत्व आजपर्यंत खुललेलं आहे. भविष्य काळामध्ये देखील ते आपली अतिशय प्रामाणिकपणे सेवा करतील अशा प्रकारची मला खात्री आहे. आदरणीय निकम साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि आपले सगळेजण महाविकास आघाडीतले अनेक आपले मान्यवर पक्ष, आज आपण सगळे मिळून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना, ग्रामस्थांना कळकळीची विनंती करेल की प्रशांत भाऊंच्या मागे भरभक्कमपणानं उभं राहून आपल्या गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी आपण मदत करावी, प्रयत्न करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि माझ्या नवीन स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या आपल्या पुण्यभूमीमध्ये आज खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा दिवस आहे. कारण आपल्या पिंपळगाव खडकी गावचे सुपुत्र मनोहर शेठ इंदोरे यांचा उमेदवारी अर्ज आज पंचायत समितीचे उमेदवार म्हणून आज अधिकृतपणे त्या ठिकाणी आपण आज पिंपळगाव खडकी गावातील सर्व ग्रामस्थ आज आपण गोडेगावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. अनेक वर्ष आपण पाहिलं की आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही फक्त विकासाचं राजकारण करतोय अशा प्रकारच्या वर्गणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी घराणेशाहीच्या पलीकडे एकही गोष्ट या ठिकाणी आजपर्यंत केलेली नाही. आज पिंपळगाव खडकी गाव जे आहे, आज आमच्या मनोहर शेठ पिंपळगावचे सुपुत्र आहेत. आमच्या गावचा त्यांना 1% पाठिंबा आहे. का पाठिंबा आहे? आमच्या गावातील सर्व लोक आज जात, धर्म, पक्ष सगळे विसरून सगळ्या पक्षातली लोक आज एकत्र आली आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच नाव आहे, ते मनोहर शेठ इंदोरे. कारण तुम्हाला मी सांगतो, यांचं विकासाचं राजकारण मुळीच नाही. आज पिंपळगाव खडकी गावामध्ये आपण आता आहोत. या गावामध्ये आज 30 ते 35 कोटी रुपयांपेक्षाही अधिकची विकास कामं त्या ठिकाणी आम्ही विरोधी पक्षात असताना आमची बंटी असतील किंवा आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विकासाचं एक रोल मॉडेल म्हणून त्या ठिकाणी केले. काल मी अनेकदा काही विरोधी पक्षाच्या लोकांच्या बाईट पाहिल्या तर आम्ही विकास करतो, काही विकास नाही. आज पिंपळगाव खडकी मधल्या सर्व ग्रामस्थांना माहिती आहे विकास कोणी केला आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, मागच्या पंचायत समितीच्या वेळेला आपल्या गावचा उमेदवार पराभूत झाला, परंतु ही चूक आपल्याला भरून काढून द्यायची आज संधी आहे. आज शिवसेना, दोन्ही शिवसेना आणि देवदत्तजी निकम साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी तर असं म्हणून आज पक्ष बघू नका तुम्ही, आज माणूस बघा. आज खऱ्या अर्थानं आपली शक्ती आणि ताकद दाखवू आणि हा आपला पंचायत समिती गण आपल्या तालुक्यातला, जिल्ह्यातला एक आदर्श पंचायत समिती गण कशा पद्धतीने उभा करायचा त्या दृष्टिकोनातून मनोहर शेठच का काही त्याच्या पाठीमागची काही कारणं आहेत. आज आपल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलांना जर कधी वेळ प्रसंगी आर्थिक मदत लागली
कुठे व्यवसायामध्ये त्यांना काही अडचणी आल्या, कुटुंबामध्ये एखाद्या काही अडचणीचा प्रसंग आला तर त्यांनी आजपर्यंत ते कुठल्याही पक्षीय राजकारणामध्ये सक्रिय नव्हते. पी.टी. बांगर साहेब आमचे चांडोलीचे सरपंच, त्यांचे उजवे हात म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ते काम करायचे आणि घरातला माणूस म्हणून कोणाच्याही सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी त्यांनी उभं राहायचं काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला पिंपळगाव खडकीगावच्या सगळ्या पक्षाच्या लोकांच्या वतीने मी शब्द देतो का पिंपळगाव गावामध्ये जी काही 3-4 वर्षामध्ये विकासाची जी कामं केलेली आहेत ती कामं पुढं जर न्यायची असतील तर मनोहर शेठला त्या ठिकाणी आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचा आहे. हाच प्रभू श्रीरामचंद्रांच्या भूमीतला एक शब्द घेऊन आपण गोडेगावच्या दिशेने जातोय. मी एकच विनंती करतो, कुणाच्याही बोलतापांना बळी पडायचं नाही, स्वच्छ कुणावरही टीका करायची नाही. आपलं जे मॉडेल आहे, विकासाचं विजन आहे, आपल्या गावचा उमेदवार आहे, गावचा भूमिपुत्र आहे. जर ज्या पद्धतीने देवदत्तजी निकम साहेबांनी एक ध्येय घेऊन ते पुढे जात आहेत, आज अनेक त्यांच्यावर देखील अडचणीचा सामना होतोय, आम्हाला देखील अनेक प्रश्नांची उत्तर द्यावं लागतात. हे सगळं बाजूला ठेवा. आपल्या घरातला माणूस आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे आणि विकासाचं मॉडेल घेऊन आपण पुढे जातोय. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहा. पिंपळगाव खडकीमध्ये 80%हून अधिक मतदान त्यांना देण्याचं काम आपल्याला करायचंय. त्यांच्या भावी विजयासाठी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. गावातील सर्व शिवसैनिक, आपल्या अभिलाषजी गेवारी असतील, कैलासराव असतील, बंटीदादा असेल आणि आमचं जे नेतृत्व करतायत पिंपळगाव खडकीगावचे माजी सरपंच निवृत्ती शेठ बांगर, हे सगळी जुनी जाणती मंडळी, बेटी दादा असतील, या सगळ्या मंडळींनी आज मनोहर शेठच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतलाय. तेव्हा आपण एकच घोषणा करूया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, प्रभू श्रीरामचंद्र की जय, जय भवानी, जय शिवाजी. चला. प्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपळगावच्या भूमीमध्ये पिंपळगाव पंचायत समिती गणाचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारसाहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री मनोहर शेठ बंडू इंदोरे, राहणार चांडोली यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी समस्त ग्रामस्थ, तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी हे आज या पिंपळगाव या ठिकाणी उपस्थित झाले आहे. हजारोंच्या संख्येने आम्ही या ठिकाणाहून अवतरी खुर्द या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रशांत भाऊ आबंग यांच्या समवेत आम्ही जॉईन होणार आहोत आणि त्या ठिकाणाहून आम्ही गोडेगाव या ठिकाणी मनोहर शेठ इंदोरे, प्रशांत भाऊ आबंग यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत. तरी सर्व पिंपळगावच्या ग्रामस्थांना माझी हात देऊन विनंती आहे, आपल्या पंचायत समिती गणाचे उमेदवार हे चांडोली गावचे नसून हे आपल्या पिंपळगावचे देखील तितकेच आहे. तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, येत्या 5 तारखेला मनोहर बंडू इंदोरे यांचे चिन्ह आहे धनुष्यबाण. या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना आपला गावचा माणूस, आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्या ठिकाणी त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करणार आहोत. एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी ॲडव्होकेट माधुरी इंदोरे. आज आमचं गाव म्हणजे चांडोली खुर्द गाव अतिशय एकजुटीचं गाव असणार आहे हे आणि राहिले कायम स्वरूपीपणे. आणि ह्या गावाने ठरवलंय की ह्या वर्षी पंचायत समितीची जी निवडणूक होणार आहे यावर्षीची, तर त्या निवडणुकीसाठी आम्ही एकजुटीने सज्ज झालेलो आहोत आणि आमचा उमेदवार आहे श्री मनोहर शेठ बंडू इंदोरे. एक प्रामाणिक आणि धडाडीचं नेतृत्व आहे, हे सगळ्या गावाने बघितलेलं आहे आणि गावालाही माहीत आहे की हा माणूस कसा आहे. म्हणजे स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या मेहनतीवर जे काही उभं केलेलं आहे ते त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर उभं केलेलं आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माणूस आहे. तर नक्कीच माझ्या गावापर्यंत येणाऱ्या ज्या काही रस्ते, आरोग्य, सर्व विविध सेवा आहेत त्या सेवा माझ्या गावापर्यंत आल्याच पाहिजे. म्हणजे हेच गाव नाही, चांडोली खुर्दच गाव नाही, तर पंचायत समिती गण म्हणजेच पिंपळगावच्या अंडर जे काही गाव आहेत म्हणजे पंचायत समिती गण पिंपळगावच्या अंतर्गत जी गावं आहेत त्या गावांचा विकास करण्याचा यांनी हे ठरवलेलं आहे. तर या सगळ्यांसोबत आमचे गाव म्हणजे चांडोली खुर्द गाव आहे आणि सोबतच आणखी काही गावं जोडलेली आहेत. तर त्या गावाचा सुद्धा प्रतिसाद आहे, त्यांचा गावाचा सुद्धा पाठिंबा आहे. तर आम्ही आज शुभारंभ करत आहोत. आज आमच्या म्हणजे चांडोली खुर्द गावातील काळभैरवनाथ मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी येऊन खंडोबा महाराजांची या ठिकाणी आम्ही तळी भंडार केलेला आहे आणि आम्ही इंदोरे यांचा भैरवनाथ मंदिरापाशी नारळ फोडून तळीभंडार करून प्रचार केलेला आहे व त्यांना शुभ आशीर्वाद व त्यांच्या निवडणुकीला साथ आहे आमची सर्वांची. तरी तुम्ही आमचा शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे फॉर्म भरायला आम्ही गोडेगावला जाणार आहे. मनोहर शेठ यांचा तुम्ही प्रचार करणार का? हो, मनोहर शेठ यांचा आम्ही प्रचार करीत आहोत आणि करणार पण आहे.
तेच येतील. आणि त्यांची खूण आहे धनुष्यबाण. आणि निवडून येऊन येणार कोण? मनुष्य शिवाय आहेच कोण?